ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते। त्यानंतर कोर्ट नाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच ठाणे महानगरपालिकेतील पहिल्याच मजल्यावरील पत्रकार कक्षातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळकर व सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, नगरसेवक प्रशांत जाधवर यांच्यासह ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सर्व पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवीन पत्रकार कक्षात लावण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचेही महापौर व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। रहिवाशांच्या विरोधानंतरही ज्ञानेश्वर नगर येथील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे। रहिवाशांनी विनंती केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र अन्यत्र उभारण्याची कडक सूचना देत आणखी निधी उपलब्ध करून नाना नानी पार्क अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले। या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उद्यान पडीक अवस्थेत असून रहिवाशांच्या विरोधानंतरही त्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे। नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या। आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्याची जागाही नाही अशी कडक समजही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली। लवकरच या पार्कची पाहणी करून रहिवाशांच्या हिताचा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडू असे संजय केळकर यांनी माध्यमांना सांगितले। आज आमच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या ठिकाणची लोक, समूह किंवा व्यक्ती हे समस्या घेऊन आले। सर्वात प्रामुख्याने ज्यांचे प्रश्न सुटले तेही आले। आता BLO जे ते चतुर्थ श्रेणीतले यांनी अपॉइंट केले होते तर त्यांना त्याच्यातून मुक्त केलेलं आहे, कारण की ते सफाई कामगार होते, चतुर्थ श्रेणीतले होते आणि SIRच्या कामासाठी त्यांना त्यांनी नियुक्ती दिली होती।
आणि त्याच्यामुळे ते अतिशय त्रस्त होते, कारण की ते काम त्यांच्याकडनं होणं शक्य नव्हतं आणि त्यांचा तो आता विषय संपला. त्यांना त्या कामातून मुक्त केलं आणि ते त्याच्याकरता आपल्याला धन्यवाद द्यायला आले होते. दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मैदानं आहेत किंवा नाना नानी पार्क आहेत किंवा लहान मुलांच्याकरता खेळणी ठेवलेली अशा जागा आहेत, त्या जागेचा निरनिराळ्या दुसऱ्या कामाकरता वापर सुरू होण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आपल्या इथे ज्ञानेश्वर नगर म्हणून भाग आहे, त्या भागामधले लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील पूर्वी केलं होतं, पण तरी देखील त्याला न जुमानता त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला जातो. आता दवाखाना हे एखाद्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये करणं हे योग्य नाही. त्या ठिकाणी उलट अधिक चांगल्या स्थितीमध्ये निधी देऊन महापालिकेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा लहान मुलांकरता खेळण्याची जी वस्तू आहेत त्या ठेवणं, नाना नानी पार्क जपणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे तो आग्रह या सगळ्या नागरिकांचा आहे, तिथल्या रहिवाशांचा आहे. मी ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की अजिबात त्या ठिकाणी कुठलंही दुसरं काही होता कामा नये. त्या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याकरता आणि नाना नानी पार्कच तिथे झाला पाहिजे, त्याच्याकरता आपण निधीची योजना करा. आणि मी देखील त्या ठिकाणी त्या भागाला भेट देणार आहे. दवाखाना झाला पाहिजे, परंतु त्याची जागा ही नाही, अन्य ठिकाणी ती जागा आपल्याला उपलब्ध होऊ शकते, त्या ठिकाणी ती झाली पाहिजे. आज SRAचे प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये काही प्रोसेसमध्ये जे गेलेले प्रकल्प आहेत त्यांना क्लस्टरमध्ये अडकवलं होतं आणि हे जवळजवळ 2 वर्षापासून सुरू आहे. आणि क्लस्टरमध्ये जे SRAमध्ये जे ऑन प्रोसेस प्रकल्प आहेत त्यांना हाय पॉवर कमिटीची परवानगी घ्यायला लागते. आता या हाय पॉवर कमिटीमध्ये इतकी दिरंगाई चालू आहे की आज माझ्याकडे 2 SRA प्रकल्पाचे लोक आले होते, एक पाचपाखडी भागातला, एक लोकमान्य नगरमधले, आणि त्यांना हाय पॉवर कमिटीने अजून NOC दिली नाही. त्याच्यामुळे त्यांचं SRAचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. आता कोण माणूस त्यांना आडवणूक करतोय, हाय पॉवर कमिटीवर कोणाचा दबाव आहे, हे संशोधनाचा विषय आहे. संबंधित हाय पॉवर कमिटीच्या लोकांना मी स्पष्ट सांगितलं आहे की यांची ताबडतोब तुम्ही तुमच्या मिटिंगमध्ये हे दोन्ही SRA प्रकल्प तपासून त्यांना लवकरात लवकर तुम्ही NOC करा आणि त्याच्यातून मुक्त करून त्यांना त्यांचा SRAचा प्रकल्प राबवायला मोकळं करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील कोर्टनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, खासदार नरेश मस्के, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, मिनल संके, नगरसेवक सुधीर कोकाटे आदी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या विविध निर्णयाचे कौतुक केले. शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे त्यांनी विशेष उल्लेख करत अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानांच्या देशाचे लाडके भाऊ असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी केंद्राच्या कामगिरीचे कौतुक केले. लोकशाही आघाडीमधील तिसरा मोठा घटक पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यातही विकासाभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव
संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो. मुंबईमध्ये देखील चैत्यभूमीला शासनाच्या वतीने जयंती उत्सव साजरा झाला. लाखो बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीला आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पहिलं नागपूरला दीक्षाभूमीला असेल, सगळीकडे अगदी आता आपण ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा करतो. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो. खरं म्हणजे बाबासाहेबांची जयंती उत्सव हा एका दिवसाचा नसतो, हा अनेक दिवस सातत्याने सुरू असतो. कारण त्यांनी जे आपल्या देशासाठी जे महान कर्तृत्व केलं, कर्तव्य केलं, आपल्या देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्यघटनेच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार, राज्यांचा कारभार सुरू आहे. भारताची घटना सर्वोत्तम असली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केला. अनेक सर्वोत्तम भारताची घटना बाबासाहेबांनी तयार केली. त्याच्यामध्ये उद्देश एवढाच होता की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. अगदी शोषित, पीडित, दलित सगळ्यांना शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचला पाहिजे. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या मुळे आज सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, माणसं मोठ्या मोठ्या पदावर विराजमान होतात. आज जर आपण पाहिलं या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम राष्ट्रपती झाल्या. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आपले आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या भारत देशाचे प्रधानमंत्री झाले. माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. आज आपण पाहिलं की एक सर्वसामान्य कुटुंबातली भीमाची लेक डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत गेल्या. तिथं मागे आमच्या महापौर उभे आहेत, हे पण भीमाचीच लेक आहे. हे ठाण्यासारख्या शहराच्या महापौर झाल्या. हे सगळं जे घडलं आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या या मार्गदर्शक आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिताना सर्वसामान्यांचा विचार केला त्यामुळेच या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे, माणूस जन्माने नाही तर कर्माने महान ठरतो. आणि म्हणूनच बाबासाहेब त्यांच्या कर्तृत्वाने आणि कर्माने महामानव झाले. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि बाबासाहेबांसारखा एक भारतातला पहिला भारतीय परदेशात जातो, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतो, अर्थशास्त्राची पदवी घेतो. अशा प्रकारचे महामानव बाबासाहेबांनी जे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं. अनेक लोकांनी, अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी या देशासाठी कार्य केलं.